नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो पहा, आज आपण आलेलो आहे शिरूरच्या बाजारमध्ये। पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि व्यापारासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण म्हणजे शिरूरचा शेळी मेंढी बाजार। दर शनिवारी हा बाजार संपूर्ण महाराष्ट्राच्या शिस्तीसाठी आणि जनावरांच्या मोठ्या आवकीसाठी ओळखला जातो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बाजारात आज किती आवक आहे, बोकडांचे भाव काय आहे, खरेदी विक्री करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, या सर्व माहिती आपण ह्या बाजारच्या माध्यमातून पाहणार आहे। सर्व अपडेट जाणून घेणार आहे। त्यामध्ये मग शेळी, बोकड, मेंढी, त्यांचे पिल्ले यांच्या किमती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। मित्रांनो, तुम्ही बघू शकता सकाळचे 6 ते 7 वाजलेले आहेत आणि बाजार पूर्णपणे गजबजलेला आहे। शिरूरचा काय किंमत सांगितली पिल्लांची? 5-5 बोकडे का पाटी? बोकड 2 पाटी। भाऊ काय किंमत सांगितली जोडीची? जोडी 8.5 नी 8.5 7.5 नी द्यायची 15 7.5 नमस्कार भाऊ, काय सांगितली किंमत? 10,000 प्रत्येकी। काय किंमत सांगितली? हां हो, घ्यायचे ना 3। काय सांगितलं किंमत? 40,000 22 एकाचे। गाव कोणतं तुमचं? गाव कोणतं? यवत। दोन्ही नरच आहे? किती दिवसाचे आहे बरं? 4 महिन्याचा। आणि पलीकडचा 1.5 वर्षाचा आहे। पहा, चांगल्या क्वालिटीचे नर आहे। कोणाला पाहिजे असेल तर यांच्याकडे मिळतील। तुमचा नंबर वगैरे सांगा बरं। 99 गाव कोणतं तुमचं? यवत। पहा, यांनी नंबर दिलेला आहे आणि कोणाला पाहिजे असेल तर यांच्या नंबरवरती नक्कीच कॉन्टॅक्ट करा। चांगल्या क्वालिटीचे असतात त्यांच्याकडे विक्रीसाठी। काय किंमत सांगली? काय किंमत सांगताय? 14,000 काय मागणी वगैरे झाली? कशी झाली? 12,000। तुमचं गाव कोणतं? पोखडी जवळची शेजारी। तुमची काय अपेक्षा आहे? आमची अपेक्षा 13 का आजचा बाजार कसं काय वाटतोय? पण थिर आहे ना? पाठीमागचा यात्रेमुळे जास्त जाता हे होता। जर आता यात्रे सीझन कमी झाला त्याच्यामुळे बाजार थोडा लूज झालेला आहे ह्यावेळेस। नमस्कार, काय किंमत सांगली मामा? 12.5 पहा, या जोडीची 12.5 किंमत सांगितली। मागणी वगैरे झाली? मागितली ना, 11.5 मागितली। 11.5 मागितली। आपली काय अपेक्षा आहे? 12पर्यंत द्यायचे। आपलं गाव कोणतं? यवत। मोबाईल नंबर वगैरे येईल सांगता? आपल्याकडे काय असतात? मग आज आपले घरचे आहेत का व्यापार वगैरे कसं काय? घरचेच आहेत पायांचे। मोबाईल नंबर सांगा बरं। 81 हां 93 17 19। आपलं हे बंदिस्त पालन आहे का फिरिस्त आहे का नेमकं कसं आहे? बंदिस्त पण आहे, फिरवतो बरोबर। म्हणजे यांचं बंदिस्त पण आहे आणि फिरिस्त पण आहे। यांनी मोबाईल नंबर दिला आणि यांच्याकडे कायमी विक्रीसाठी असतात। तर कोणाला पाहिजे असेल तर यांच्या नंबरवरती नक्कीच कॉन्टॅक्ट करा। यांच्याकडे भरपूर माल मिळेल। काय किंमत सांगितली? 12.5 सगळे आपलेच। पहा, 12.5 किंमत सांगितली। सर्व त्यांचीच आहे, चांगल्या क्वालिटीचे आहेत। आपलं गाव कोणतं? यवत। काय मोबाईल नंबर वगैरे? 79 72 हां 50 हां 57 63। तर पहा मित्रांनो, यांनी यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि यांच्याकडे काय विक्रीसाठी उपलब्ध असतात। तर कोणाला पाहिजे असेल तर आपलं कसं बंदिस्त असतं का फिरिस्त पालन? व्यापार करतो आम्ही। व्यापारी आहे। तर पहा मित्रांनो, यांचा व्यापार असतो। मग तुम्ही शेतकऱ्याकडे खरेदी करता का? शेतकऱ्याकडे माल हा घरी खरेदी करून बाजारमध्ये विक्रीसाठी आणतात।
पाहुणे सांगितली यात्रेचा सीझन थोडा कमी झाल्यामुळे बाजारमध्ये आता मंदी आलेली आहे. जरा माल टॉप क्वालिटीचा आहे पण बाजारमध्ये मंदी आहे. महाराष्ट्रातील हा प्रसिद्ध बाजार आहे शिरूर तालुका पुणे जिल्हा. दर शनिवारी हा बाजार असतो मित्रांनो. जर कोणाला खरेदी करायचं असेल तर नक्कीच या शिरूरच्या बाजारमध्ये भेट देऊ शकता आपण. टाकळ्याची काय किंमत सांगितली? किंमत काय सांगताय दादा? 20,000. 20,000. कोणतं गाव तुमचं? मटकेवाडी. मटकीवाडी. पहा मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे आहेत. काय मोबाईल नंबर वगैरे देता येईल? सांगा मोबाईल नंबर सांगा ना. 955207 हां 3392. पहा मित्रांनो यांनी मोबाईल नंबर दिलेला आहे. यांच्याकडे समजा बाजारमध्ये नाहीच विक्री झाली तर घरी जाऊन सुद्धा मिळते. जर कोणाला पाहिजे असेल तर यांच्या नंबरवरती नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. भाऊ काय किंमत सांगितली? घेतली होय काय यात्रेसाठी? काय रेटने घेतली? 13,000 घेतली. पहा मित्रांनो यात्रेसाठी बाबांनी 13,000 हे पिल्ले खरेदी केलेले आहेत. गाव कोणतं तुमचं? गव्हाणवाडी. तर मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे आहेत बघा. यात्रेसाठी घेतलेले. यात्रेच्या बाजारमुळे पण आजचा बाजार कसं काय वाटतोय तुम्हाला? कडक कडक आहे. तर पहा मित्रांनो आजचा बाजार कडक आहे म्हणतात ते बाबा. काय किंमत सांगताय मामा? 8,000 रुपयाने किंमत सांगताय. बरं ही जात कोणती? पहा ही मेंढी 12,000 रुपयाला मागितली. मादी आहे ना? बाबांनी 12,000 रुपयाला मादी दिलेली आहे. राम राम. काय सांगितलं? काय सांगताय? 9,000 रुपये. आपली काय किंमत? 6.5. त्यावेळेस बाजार लूज झाला. मागच्या वेळेस मी याच्यापेक्षा हलकं नेलं होतं 6,000. त्याच्यामुळेच. नमस्कार. काय सांगितलं शेळ्यांची? शेळ्यांची किंमत सांगायला व्हिडिओ शेळ्यांच्या काय किंमत सांगितलं? जोडीची 25,000. अरे वा. काय मागणी वगैरे झाली का? कशी मागितलं? होय. गाव कोणतं? अण्णापूर. केवढ्याला मागत आहेत? केवढ्याला मागत आहेत? काय किंमत सांगितली? होय. जाईन चांगलं आहे किंमत. गाव कोणतं तुमचं? काय किंमत सांगितली? काय किंमत सांगितली? सांगाल 14,000. गाव कोणतं तुमचं? घोडेगाव. अरे वा. काय तुमच्याकडे काय मास्तर का?
काय माणसं काय मोबाईल नंबर सांगता येईल? हा सांगतो सांगा. 98 50 55 85 ओके. पहा यांच्याकडे काय विक्रीसाठी असतात, यांनी मोबाईल नंबर दिलेला आहे. तर कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. काय शेळ्या घेता काय? होय. राम राम हो. काय सांगता शेळ्यांचं? पाच चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या आल्या तिथे. तर मित्रांनो, असा होता आजचा शिरूरचा शेळी मेंढी बाजार. जर तुम्हाला स्वतःच्या शेळीपालनाचा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा जनावरांची विक्री करायची असेल तर शिरूरचा बाजार हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला आजचे बाजारभाव कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय भारत.